अनुशासित असणं गरजेचं आहे. आपण जरा बघूया 2 तिमोथी अध्याय 1 वचन 7. कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही. एक गोष्ट आहे ज्याला तुम्ही भिता कामा नाही, ती म्हणजे मोह. काही लोक म्हणतात, अरे बापरे, मी जर मोहात पडलोच नाही तर. तुम्ही मोहात पडणारच. तुम्हाला मोह होईल आळशी होण्याचा, तुम्हाला मोह होईल चुकीचं खाण्याचा, तुम्हाला मोह होईल बाहेर पडण्याचा जेव्हा तुम्ही झोपायला हवं, आणि झोपायचा जेव्हा तुम्ही बाहेर पडायला हवं. आपण सगळेच मोहात पडतो, पण त्या मोहांना आपण नाही म्हणू शकतो जर आपल्याला समजलं नाही म्हणण्याचे परिणाम काय आहेत. 2 तिमोथी अध्याय 1 वचन 7 म्हणतं, देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाही. देवाला हवंय आपण धाडसी आणि आत्मविश्वासू असलेलं. देवाला हवंय त्याच्या ठाई पूर्ण आश्वस्त तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे. संयमनाचा आत्मा, मनाचा संतुलितपणा. बघा, लक्षात घ्या, काय? अनुशासन. देवाने आपल्याला आधीच संयमन, अनुशासन देऊन ठेवलंय. तर मग प्रश्नच नाही म्हणण्याचा की मी संयमित नाही, मी नियंत्रण ठेवू शकत नाही. तुमच्या तोंडातून ते येऊ देऊ नका. कमीत कमी जर आपल्याला स्वतःला अनुशासित करायचं नसेल तर त्या विभागात आपण म्हणायला हवं की खरोखर मी ते करत नाहीये, कारण मला तसं करायचं नाही. तुम्ही सगळे टाळ्या वाजवत नाही आहात, पण मला म्हणजे हे खूप कठीण आहे. मला नाही जमत, हे कठीण आहे. आपल्याला पाचाराने कठीण गोष्टींसाठी, आपल्याला पाचाराने अभिषेक सुसज्ज केले गेले पवित्र आत्म्याने कठीण गोष्टी करण्यासाठी. तुम्हाला समजतंय का? म्हणून आपल्यात अधिक उत्तेजना देणारं सामर्थ्य आहे. म्हणूनच आपण कठीण कामं करू शकतो, आणि तेही सस्मित चेहऱ्याने. आणि जेव्हा आपण कठीण कामं करतो खाजगी रीतीने, तरीही लोकांच्या गरजेत त्यांच्याकडे जाऊन मदत करू शकतो आणि म्हणा, हे घे सैताना, आता काय म्हणशील तू. आपण समजून घ्यायला हवेत आज्ञाभंगाचे परिणाम देवासोबत. बघा, कधी कधी आपल्याला गरज असते थोड्याफार संदेशाची, पापविरोधातल्या थोड्याफार संदेशाची, देवाच्या न्यायाची, पापाच्या संदर्भातली. पापाचे परिणाम आपल्या जीवनावर जेव्हा देव काहीतरी न करण्याविषयी सांगतो, त्याला अर्थ आहे. ती काही फार पवित्र सूचना नसते, ती आज्ञा असते. करू नकोस म्हणजे नको करूस. आमेन. आणि कधी कधी आपण त्यापासून दूर जातो. आणि दुसरी एक गोष्ट आहे जी मला आणि देवाला जाणवते, की लोकांना संबंधित प्रकारात आदरयुक्त देवाचं भय कळतच नाही. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये देवाच्या भयाबाबतीत, मी सांगते की आदरयुक्त भय न बाळगता देवाचा अनादर किंवा अपमान केला जातो. त्याचा परिणाम होतो. चला बघूया रोमकरास अध्याय 6 वचन 21. परिणाम एक सांगू का? स्वनियंत्रण नसल्यामुळे जीवन दयनीय आणि लाजिरवाणं होतं. रोमकरास 6:21. तर ज्या गोष्टींची आता तुम्हास लाज वाटते त्यापासून तुम्हाला त्यावेळेला काय प्रतिफळ प्राप्त होत असे, त्याचा शेवट तर मरणच आहे. आता मी प्रश्न विचारते, सगळी वर्ष तुम्ही पापात जगलात, ख्रिस्ताला स्वीकारण्यापूर्वी तुमचा खरोखरच त्यामुळे काही फायदा झाला का? काहीही नाही. फक्त तुम्हाला प्राप्त झालाय तो दयनीयपणा. तुम्हाला दैहिक मौज मजा नेहमीच मिळत राहील, पण सत्य तिथे खोलवर असतं जिथे ते जाणवतं आपण दयनीय होतो. बघा, देवाचा आज्ञाभंग केल्याने काही फायदा मिळतो का? नाही, कधीच नाही. ते शक्यच नाहीये. वचन 22. पण आता तुम्हास पापापासून मुक्त केल्यानंतर, हालेलुया. बघा, लक्षात घ्या, मी पापापासून मुक्त आहे. आपण देवाचे गुलाम झालो आहोत.
मला हे आवडतं. आता मी सैतानाचा गुलाम नाहीये. पवित्रीकरण असं फळ तुम्हास मिळत आहे, त्याचा शेवट सार्वकालिक जीवन आहे. तुम्हाला हे पवित्रीकरण ठाऊक आहे का? हे आपल्यातच एक प्रकारे प्रतिफळ आहे. कारण त्याशिवाय आश्चर्यकारक म्हणजे दोषी न वाटणं, सगळ्या गोंधळाबाबत अपराधी न वाटणं, ज्या तुम्ही करता, ज्या तुम्हाला ठाऊक आहेत, ज्या करायला नको आहेत, किंवा अशा गोष्टी ज्या व्हायला नको आहेत पण तरीही तुम्ही त्या करता, ज्या गोष्टी करायला नको त्या तुम्ही करता, यापेक्षा वाईट अशी गोष्ट नाही. म्हणूनच पवित्रीकरण त्यातल्या त्यात एक प्रतिफळ आहे. आता पुढचं वचन, वचन 23, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान तर सार्वकालिक जीवन आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्तात एकरूप झाल्याने. आता मरण म्हणजे खरोखरी श्वास घेणं थांबवणं या अर्थाने नाही. मला तसं नाही म्हणायचंय. त्याचा अर्थ आहे की सगळ्या प्रकारची दुर्दशा जी तुमच्या कल्पनेतली आहे, मी फक्त प्रामाणिकपणे तुम्हाला सांगते, मला ठाऊक आहे असे लोक इथे आहेत जे टीव्हीवरून बघतायत आणि तुम्ही कदाचित रेकॉर्ड केलं असेल, प्रक्षेपण पाहत असाल, तुम्ही सगळे दयनीय आहात. दयनीय असूनही चर्चला जाणारे लोक. एक सांगू, फार फार काळासाठी मीही अशी होते. चर्चचा मुखवटा त्यावर चढवून मी म्हणायचे देवाची स्तुती असो, पण मी दयनीय होते. आणि दयनीय लोक इतरांनाही दयनीय बनवतात. कमीत कमी प्रयत्न तरी करतातच. मी खंबीर होऊन असं म्हणेन की तुमच्या दुर्दशेचा भाग हा केवळ अनुशासनाची कमतरता आणि स्वनियंत्रण नसल्यामुळे काही गोष्टी तुम्ही करायलाच हव्यात, पण त्यासाठी तुम्ही कारण देत राहता. ते न करण्याची कारणं. आणि चला आता इथे असे बसू नका की तुम्ही अगदी निष्पाप आहात. मी या सत्रात जरा निराशाच केली आहे का तुमची? वैयक्तिकरित्या मी तुम्हाला बोलत नव्हते अजिबात, पण काही दोषीपणाच्या नजरा दिसतायत मला. हे असंच चालू राहू दे. तुमच्यापैकी काही दयनीय आहेत. कारण अगदी सोपं आहे. तुमच्या जीवनातले काही कंगोरे, ज्या काही गोष्टी तुम्ही केल्या आहेत त्या खरं तर करायच्या नव्हत्या, त्या बदलवणं कठीण असतं. त्यासाठी थोडी अनुशासनाची गरज आहे. तुम्हाला ठाऊक आहे, देवासोबत वेळ घालवा. पण हे सगळं खूप कठीण आहे. मी खूप व्यस्त आहे ना. कशात व्यग्र आहात? अशा गोष्टी करण्यात ज्या तुम्हाला दयनीय बनवतात. एक सांगू का की गेल्या वर्षभरात मी माझं चेकबुक बघितलंच नाही. मला कल्पना नाही माझ्या खात्यात काय गोंधळ आहे तो. आणि मला बँकेने बोलवून सांगितलंय की तुमचे चेक बाउन्स होत आहेत, त्यावर काहीतरी करा जरा. बघा, मी बरोबर तुमच्या वर्मावर बोट ठेवलंय. तुम्हाला तुमच्या घरात काही सापडत नाही? सगळीकडे कोंबाकोंबी केलेली असते. कुठे काय माहीत नसतं. गरज पडली की नवीन खरेदी करून आणता तुम्ही वस्तू, पण आहे ती मिळत नाही. बाल्कनीतल्या लोकांना मी वर आलेली हवी आहे का सांगा मला? खरं सांगा, किती जणांना वाटतंय की मी खरं बोलतेय? मला आवडलं हे. मी फक्त तुम्हाला मदत करू पाहतेय. आज मला हे सिद्ध करायचंय की अशा काही गोष्टी असतात ज्याबाबत आपण काहीच करू शकत नाही, पण ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या तरी आपण करायला हव्यात. मी सांगते की 60% किंवा 75% कदाचित अधिक करायला हवं. कदाचित सगळ्यात जास्त केलं तर तुमचे प्रश्न सुटतील जर तुम्ही 1-1.5 तास देवासोबत घालवलात आणि रोज म्हणालात, देवा मला तुझी गरज आहे. मी संदेश ऐकला, मी सभेला गेले, मी टी-शर्ट आणला, पण अजूनही गोंधळ आहे. देवा मला तुझी गरज आहे.
देवा, तू माझी मदत करायलाच हवीस. जर तू मला बदलवलं नाहीस तर मी बदलू शकणार नाही. मला देवाबरोबर वेळ घालवायची गरज आहे, पण मी देवाला माझ्या दिनचर्येप्रमाणे काम करायला लावते. देवा, कृपा कर. आपण देवाला आपल्या दिनचर्येत बसवू नये, तर त्याला केंद्रस्थानी ठेवावं. प्रथम त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधण्याचा प्रयत्न करा. आपण एकमेकांना चांगले ओळखतो, म्हणजे तुमच्यापैकी काही जण माझ्या बरोबर होते आणि तुम्हाला माहिती आहे की मी कुठे आहे, तुम्ही कुठे आहात. आणि हो, देवाची स्तुती असो. पण एक सांगू का तुम्हाला, कदाचित लाखो लोक हा कार्यक्रम पाहत असतील या क्षणाला आणि तुम्ही खूप गोड आहात, तुम्ही चर्चला जाता, पण तुमच्याकडे असा एकही मुद्दा नाही ज्याद्वारे देवाबरोबर तुम्ही ख्रिस्ताद्वारे जवळचे संबंध जोडाल. तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवू शकाल, तुम्ही त्याच्याशी काहीही बोलू शकाल, अगदी केसांच्या स्टाईल पासून ते पैशाचं काय करायचं इथपर्यंत, आणि त्याच्या उपस्थितीची वाट पाहू शकता आणि म्हणू शकता, देवा, तुझ्याशिवाय मी काहीच नाही. आणि तुम्ही बघाल अविश्वसनीय बदल तुमच्या जीवनामध्ये. देवाकडे आपल्यासाठी अधिक आहे, चर्चला जाऊन धार्मिक बनण्यापेक्षाही अधिक. आपण चर्चला जातो ते कुणालाही प्रभावित करण्यासाठी नाही, हे आपण सांगायला हवं इतर लोकांना सुद्धा. आणि आपली वागणूक अशी असायला हवी की त्याचा बाहेरच्या जगावर फरक पडेल. जगाला असं चर्च बघायचंय जे पूर्णतः जागरूक आणि पेटलेलं असेल, निश्चयी असेल, समर्पित असेल आणि संतुलित असेल. अनुशासन आणि स्वनियंत्रण. वाया जाणारी बुद्धिमत्ता ही अनुशासनाशिवाय महत्वहीन ठरते. कुठल्याही घोड्याला खोगीर असणं महत्वाचं आहे, नाहीतर मग तो मैदानात चौखूर उधळत राहतो. नायगरा प्रकाशात आणि शक्तीत बदलणार नाही जोवर त्याला कालव्याला जोडले जाणार नाही. कोणतंही जीवन महान घडणार नाही जोवर त्याला केंद्रित केलं जाणार नाही, समर्पित आणि अनुशासित सुद्धा. मी खूप काळापासून शिकले. मी माझा 80% वेळ माझ्या 2 सर्वोच्च दानांसाठी देते, कारण तुम्ही सगळं चांगलं कधीच करू शकणार नाही. आणि तुमच्यापैकी काहींच्या कितीतरी अपूर्ण योजना असतील आणि त्या अशा स्थितीत असतील की तुम्ही त्यासाठी ब्रेकडाऊनचं काम करू शकाल. तुम्हाला घरीही जावंसं वाटत नाही, कारण तुम्हाला ते अर्धवट पडलेलं बाळ बघायचं नसतं. चला आता, तुम्ही कुठेतरी केंद्रित करायला हवं. जे सुरू केलंय ते पूर्ण करायला हवंय. वाहून घ्यायला हवंय जे काही करायचंय त्याला. शोधून काढा तुमचं दान काय आणि त्यासाठी अधिक वेळ द्या. तुम्हाला कल्पना आहे का, मला अनेक संधी नाकाराव्या लागल्या जे मी करणार होते त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी. अरे बापरे, सगळे व्यस्त आहेत. आम्ही व्यस्त आहोत. काय दादा, कसे आहात? व्यस्त. मी 6 महिन्यात कधीच ऐकलं नव्हतं व्यस्त. मी इतका व्यस्त आहे, मी व्यस्त आहे. पण तुम्हाला प्रतिफळ मिळतंय. देवाने आपल्याला व्यस्त होण्यासाठी नव्हे, फलद्रूप होण्यासाठी बोलवलंय. यामध्ये फरक आहे. घरी जा आणि स्वतःशी बैठक घ्या. आजवर तुम्ही स्वतःशीच कधी मीटिंग केलीये का? मी नेहमी मीटिंग करत असते स्वतःशी. एकदा मी सेंट लुईस वरून निघाले आणि 7 दिवस मी निघून गेले स्वतःशीच मीटिंग करण्यासाठी. माझे खूप गोंधळ होते म्हणून मीटिंग संपायला वेळ लागला. जेव्हा देव तुम्हाला तुमच्या चुका दाखवतो, तुमच्या जीवनातल्या ज्या सुधारायच्या असतात, तर माझ्याशी बोला. दुनियाभरच्या लोकांना विचारणं थांबवा. त्यांनाच ठाऊक नसतं ते नक्की काय करतायत. चला आता, अनुशासित व्यक्तीची वैशिष्ट्ये याची एक छोटीशी चाचणी घेऊया आता. सगळ्यात आधी, अनुशासित व्यक्ती नेहमीच पुढे जाते. ती गरजेपेक्षा जास्त कार्य करते मिळवण्यासाठी. ते नेहमीच अधिक काहीतरी करतात. अधिक. ते कामावर नेहमीच 5-10 मिनिटं आधी येतात. ते घड्याळाच्या काट्यानुसार कामं करत नाहीत. बाथरूममध्ये 5 मिनिटं घालवत नाहीत किंवा जेवायला 5 मिनिटं जास्त, 10 मिनिटं जास्त घालवायची सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणत. आणि मग ते कामाला लागतात 10:30 वाजता. आणि त्यांची अपेक्षा असते वाया घालवलेल्या वेळेसाठी त्यांना पगार मिळावा.
तुम्हाला हे फारसं काही आवडलेलं दिसत नाहीये. पण मी समजू शकते, कारण तुम्ही मनातल्या मनात म्हणत असाल की आता ते करायचंच ठरवलं तर मला लवकर घर सोडावं लागेल माझं. म्हणजे याचा अर्थ मला लवकर झोपावं सुद्धा लागेल आणि मला लवकर उठायला लागेल आणि हे सगळं खूप कठीण आहे. जर इथल्या एखाद्या व्यक्तीने स्वतःत आणि देवामध्ये करार केला, जी अतिशय उत्तम व्यक्ती आहे तुमच्या शक्यतेपेक्षा, मी सांगण्याचं धाडस करते, पुढच्या वर्षी मी येईन आणि तुम्ही मला सांगाल तुमचं आयुष्य तसंच आहे. हे शक्यच नाही, कारण तुम्ही हळूहळू बदलले असाल, तुमच्यात खूप सुधारणा झाली असेल. आपली समस्या ही खरं तर खूप साधी आहे. मत्तय 25, 10 कुमारी, 5 मूर्ख, 5 शहाण्या, त्या सगळ्या वाट पाहत होत्या वराच्या येण्याची, जे आपल्यालाही लागू आहे. ख्रिस्ताच्या येण्याची आपण वाट पाहतोय. त्यातल्या 5 मूर्ख ज्या होत्या, त्यांनी काहीही अधिक असं केलं नाही. ज्या 5 शहाण्या होत्या, त्यांनी फक्त त्यांचे दिवे तेवावेत म्हणून तेल घेतले नाही, तर त्यांनी जास्तीचे तेल घेतले. मग काय झालं असेल? जेव्हा वराला विलंब होऊ लागला, त्यांनी विचार केला होता त्यापेक्षा जास्त, त्या 5 मूर्ख जणींचे दिवे विझू लागले. मी तुम्हाला एक सांगू का? जर तुम्ही देवाबरोबर समय व्यतीत केला नाही, तुमचे दिवे विझतील. तुम्ही तेलासाठी पळाल. तेल पवित्र आत्म्याचं एक प्रतीक आहे. आपण तेलासाठी पळायची गरज नाही. जे जे त्यांच्या बाबतीत घडलं तेच लोकांच्या बाबतीत होतं. 5 मूर्ख ज्यांचे दिवे विझायला लागले, 5 शहाण्यांकडे त्या गेल्या आणि म्हणाल्या, तुम्ही आम्हाला ते तेल द्या. काहीही न करता नेहमीच जे करतात त्यांच्याकडे जातात आणि त्यांनी त्यांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा करतात. दुसऱ्या कुणाचा हेवा करणं थांबवा. जर त्यांनी जे ते मिळवण्यासाठी केलं ते तुम्हाला करायचं नसेल. फक्त अपेक्षा बाळगणं थांबवा, काहीतरी करायला लागा. माझं घरही तुमच्यासारखं स्वच्छ असतं तर ठीक आहे, मग स्वच्छ करा. माझी इच्छा आहे मी कर्जमुक्त असावं. अनावश्यक खरेदी करणं थांबवा ना मग तुम्ही. म्हणजे खूप काळापर्यंत काही खरेदी न करता राहायला लागेल, तसं जमेल का आम्हाला? देव आणि मी तसं केलंय एकदा आमच्या आयुष्यात. जेव्हा तुम्ही कमवता त्यापेक्षा जास्त खर्च करता, विचार करा. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा अधिक खाता, देवा तू विचार करत असशील हिल्लत झालंय तरी काय. तुम्ही म्हणाल, हे बघ जॉयस, देवाला मी किती वेळ झोपतो किंवा मी किती खातो याच्याशी काहीच कर्तव्य असू नये. मला महत्वाच्या समस्या आहेत. म्हणजे लहानच्या कोल्ह्यांनी द्राक्षाच्या बागेची नासाडी केली आहे. आता हे काय ते मी तुम्हाला सांगते. लहानशा गोष्टीत आपण देवाचं ऐकत नसू तर मोठ्या गोष्टी कशा ऐकणार? तू थोडक्या गोष्टींविषयी विश्वासू राहिलास तर मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. पवित्र आत्म्याद्वारे होत असलेलं मार्गदर्शन शिका. उत्तम व्यक्ती व्हा. काही जण हॉटेलमध्ये राहत असतील. मला सांगा, किती जण हॉटेलमध्ये राहताय तुम्ही? ठीक आहे, जेव्हा तुम्ही हॉटेल सोडाल तेव्हा कोणीतरी साफ करणारे म्हणून घाण करू नका तुम्ही उगाचच. मला असं नाही म्हणायचं तुम्ही रूम झाडूनच काढा, कचरा व्यवस्थित ठेवा, लादी व्यवस्थित साफ करा, पण घाण करू नका. जेव्हा केव्हा आपण हॉटेल सोडतो किंवा हॉटेलमध्ये असतो, सगळे लाईट्स आपण उगाचच लावून ठेवतो. कशासाठी? बंद करा. कारण जर आपण व्यवस्थापक किंवा त्या हॉटेलचे मालक असतो तर आपल्याला ते बंद केलेले आवडले असते, नाही का? हो की नाही? त्यामुळे इतरांशीही तसंच वागा जसं त्यांनी तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं. लहानशी गोष्ट. कधी कधी आपण मध्यमवर्गीयांच्या मध्ये असतो आणि आपण
आपण हे कधीतरी असे जगलो होतो आणि म्हणूनच अधिक उत्तम ते परत शिकण्याची आपल्याला गरज असते. जेव्हा मी सेवा कार्याला सुरुवात केली मी विसरले किती वर्षांपूर्वी, खूप वर्ष झाली. किती वर्ष झाली शार्लेट? 26 वर्ष झाली का? 26? 26 वर्ष, बरोबर. त्यापूर्वी 10 वर्ष मी शिकवत होते, म्हणजे मी देववचन बरीच वर्ष शिकवते. देवाने 3 गोष्टी माझ्या मनात घातल्या. तो म्हणाला, तुला जे करायचे ते उत्तम कर. योग्य करता येत नसेल तर करू नकोस. सदैव खरी व्यक्ती राहा आणि लोकांना जे सांगशील तेच तू कर. विवाहामधून झगड्याला दूर ठेव, तुझ्या घरामधून, तुझ्या सेवेमधूनही. तो तुम्हाला आशीर्वाद देईल, हे काही अवघड नाहीये. पुष्कळ वर्ष आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही काहीही वाईट करत नाही आहोत. तुम्ही म्हणू शकता आम्ही यशस्वी झालो आहोत. उत्तम सेवा. जेव्हा बाजार करताना, कपडे पाहताना एखादा कपडा खाली पडला हँगर मधून जमिनीवर, तुम्ही तो तसाच पडू द्याल की परत हँगरला अडकवून ठेवाल? अजून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही पाडलं नसेल असं काही तुम्हाला दिसलं तर ते सुद्धा तुम्ही उचलून जागेवर ठेवा. अगदी तुम्ही खरेदी करायला गेलात किंवा किराणा आणायला गेलात, मला सांगा किती जण ती सामानाची ट्रॉली जागेवर ठेवता? सांगा मला तुम्ही. ठीक आहे, देवाशी आज्ञाधारक होण्यास मला 2 वर्ष लागली ती ट्रॉली जागेवर ठेवण्यासाठी सुद्धा. 2 वर्ष मी कारण सांगत होते, खूप थंडी आहे, खूप गरम होते, मी घाईते, असं कुणी करत नाही. मी खरं सांगते, ट्रॉली नक्कीच तितकी महत्वाची नाहीये. देव मला शिकवत होता उत्तम कसं व्हायचं. चला ऐका, मी कुणाशी तरी बोलते आज. हो, अनुशासनाची गरज आहे, स्वनियंत्रणाची गरज आहे. मी का करू? दुसरं कुणीच तसं करत नाही. कुणी करत नाही म्हणूनच तुम्ही करायला हवं, कारण दुसरं कुणीही करत नाहीये. आपण जगाचे प्रकाश आहोत. तुमचे दीप प्रज्वलित करा. जगात वावरताना तुमचे दिवे पेटलेले असू द्या. मी दुकानातून 2-3 शूज आणि एक पर्स घेतली आणि मग विचार केला की 2 पर्सेस घेऊयात, कारण 2 वेगवेगळ्या शूजवर त्या मॅचिंग होतील. आणि मी 2-3 शूज घेतले, पण पर्स मात्र एकच घेतली. मी दुसऱ्या पर्सचा विचार सोडून दिला. घरी येऊन बघते तर पठ्ठ्याने चुकून 2ही पर्स बांधून दिल्या होत्या. त्याचे त्याने पैसे घेतले नव्हते. आता माझा वेळ आणि माझा पैसा खर्चून उत्तम व्यक्ती होण्यासाठी जशी मी देवाला हवी आहे, सरळ हृदय असलेली, वेळ, श्रम, पेट्रोल खर्च करून मी ती पर्स परत केली आहो. पण काय घडलं? प्रत्येक वेळी जेव्हा आपण योग्य ते करतो, देव प्रतिफळ देतो. तुम्हाला सांगू का की लोक का गमवतात किंवा का सोडून देतात किंवा त्यांच्या जीवनातल्या दुःखाचं मोठं कारण काय असतं? तर या छोट्याशा क्षुल्लक गोष्टी. किती जणांना वाटतं की अशा छोट्या गोष्टींकडे, क्षुल्लक गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवं? शेवटी मला सांगू द्या की अनुशासित व्यक्ती स्वतःला जशी नाही म्हणायला शिकवते, इतर लोकांनाही नाही म्हणायला शिकवते. आणि गरज असेल तर लोक तुम्हाला वेडं बनवतातच. लोकांना आनंदी करण्यासाठी तुम्ही तणावाखाली किंवा दबावाखाली येऊ शकता. तुम्हाला वाटत राहील की लोकांना जे वाटतं तेच तुम्ही करायला हवं आणि मग ते आनंदी आणि खुश होतील. आणि यामध्ये खरं सांगू का, बाल्कनीत उभे राहून तुम्ही गोंधळून जाल की आता मी काय करू. हा सगळा गोंधळ असतोच. ते तिथले वरचे बाल्कनीतले लोक, तुम्हाला पटतंय का हे सगळं? सांगा मला जरा. तुम्हाला काय वाटलं माझं तुमच्याकडे लक्ष नाही? तुम्ही इतरांना आपलं आयुष्य चालवू देऊ नका, कारण त्यामुळे तुमचं जीवन संतुलित होणार नाही. स्वतःला अनुशासित करा. जेव्हा देव सांगेल हो तेव्हा हो म्हणा, जेव्हा देव म्हणेल नाही तेव्हा नाही म्हणा. आणि त्याद्वारे जर कोणी रागवत असेल तर तो त्याचा आणि देवाचा भाग आहे.
तुम्हाला आयुष्य जगायचंय, तुम्हाला ऊर्जा हवी आहे, तुमच्याकडे दान आहे, तुम्ही बदल घडवू शकता, तुम्ही साफसूफ करायला सुरुवात करा आणि देव सुचवतो तशा प्रकारे उत्तम असं देवाला हवं असेल तसं घडण्यासाठी. किती जणांना वाटतं घरी गेल्यावर थोडा गृहपाठ करावा? चला आपण सगळे देवाची स्तुती करूया. आपल्या सगळ्यांनीच आपल्या जीवनात संतुलन वाढवायला हवं आहे. संतुलन खूपच महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट पुरेशी करणं पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करणं. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.